ग्रंथालय योजनेअंतर्गत आम्ही पारद ग्रामपंचायतला अगोदर निवेदन दिलं होतं। पारद येथे मागच्या 20 वर्षापासून कुठलंही वाचनालय चालू नाही आहे। आज काय झालं, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सर्व मुलं मुली बाहेर जाऊन अभ्यास करावा लागत आहे। आज पारदसारख्या खेड्यागावात आईवडील शेतकरी असल्यामुळं सर्वांना शक्य नाही आहे की पुणे मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, संभाजीनगरसारख्या ठिकाणी मुलांना कुठंतरी कॉम्पिटिशनसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी पाठवणं शक्य नाही। त्यामुळं गावात कुठंतरी पारद एवढं मोठं गाव आहे, जवळपास 10,000 लोकसंख्येचं गाव आहे। त्या एवढ्या मोठ्या गावामध्ये कुठलंही वाचनालय नाही आहे आणि याच्यात कुठलेही आतापर्यंत जे पुढारी झाले त्यांनी कुठल्या याच्यात लक्ष घातलं नाही। त्यामुळं आम्ही आज रितसर मार्गाने एक निवेदनद्वारे एकदम साहेबांना निवेदन दिलं आणि आमची मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये पारद येथे गाव तिथे ग्रंथालय या योजनेअंतर्गत पारदला ग्रंथालय चालू झालं पाहिजे।